सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ दे जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। आज स्वातंत्र्य दिन तर आहेच, पण त्याचबरोबर या शाळा माऊलीचा अतिशय महत्त्वाचा आणि शिखरावर जाण्याचा योग असणारा असा हा योग आज जुळून आलेला आहे। आज ई लर्निंगमध्ये आपण प्रवेश करतोय आणि त्याच वेळेला आज आपण ह्या सभागृहाचं सुद्धा उद्घाटन आज करणार आहोत। तर या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असणारे आदरणीय, आम्हाला वंदनीय असणारे आदरणीय अभिजितजी भागवत साहेब, त्याचप्रमाणे त्यांच्या सुविध पत्नी आदरणीय वंदनीय विभूती आता डॉक्टर साहेब साळुंखे साहेब अप्पा, त्याचप्रमाणे सर्व संस्थेचे आदरणीय वंदनीय पदाधिकारी, संपूर्ण ज्या वेगवेगळ्या समित्या आहेत शाळेमध्ये, शाळा वसंत समिती असेल, स्कूल कमिटी असेल, या सर्वांचे सर्व की या शाळेची स्थापना 1983 साली झाली आणि अतिशय छोटंसं रोपटं या ठिकाणी लावलं गेलं। त्यासाठी या शाळा माऊलीवरती नितांत प्रेम असणारे तुमचे पेंढारकर कुटुंबीय असेल, भागवत कुटुंबीय असेल, यांचा सदोतीस प्रेमाचा स्रोत हा आपल्या शाळेवरती राहिला आणि त्यातूनच या रोपट्याचं रूपांतर हळूहळू या वटवृक्षामध्ये व्हायला लागलंय। बाळांनो, तुमच्यासाठी भरभरून खूप काही दिलं जात आहे आणि त्याचाच एक भाग म्हणजे संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये अशी एकमेव शाळा आपली आहे की ज्या ठिकाणी ई लर्निंगचे ई बोर्ड प्रत्येक वर्गामध्ये आहे। कॉलेजला वगैरे आपण पाहतोय, पण हायस्कूलला किंवा अशा खेड्यामध्ये आपली एकमेव शाळा आहे। म्हणजे ज्यावेळेला आपण एक खरं संगणक तो जो क्षण होता त्यावेळेला सुद्धा आपलीच एकमेव शाळा अशी होती की ज्या ठिकाणी आपलं सुरुवात आपण केली होती, नंतर हळूहळू बाकीकडे सुद्धा विकसित होत गेली आहे। या शाळा माऊलीचं आणखीन मी असं सांगेल की आमचा इथला विद्यार्थी नुसता हा अभ्यासामधला किडा होणार नाहीये, तर त्या ठिकाणी तो सर्वगुण संपन्न व्हावा
यासाठी या शाळा मौलीमध्ये विविध उपक्रम सुद्धा राबवले जातात। मग त्या अंतर्गत IBT असेल म्हणजे व्यवसाय शिक्षण आम्ही या विद्यार्थ्यांना देतो, जेणेकरून गृह आरोग्यापासून त्या विद्यार्थ्यांना तुमचे इलेक्ट्रिक असेल किंवा शेतीविषयक असेल हे सर्व ज्ञान या ठिकाणी विद्यार्थ्यांना दिलं जातं। त्याचप्रमाणे या ठिकाणी विद्यार्थी नुसता गुणात्मक नाही झाला तर त्याची शारीरिक सुद्धा वाढ झाली पाहिजे। मग शारीरिक क्षमता वाढावी या दृष्टिकोनातून दर शनिवारी आम्ही योगा क्लास सुद्धा विद्यार्थ्यांचा घेतोय। गावातीलच एक व्यक्ती आहे प्रतिष्ठित पवार सर म्हणून आणि त्यांच्या मार्फत या ठिकाणी योगा क्लास सुद्धा केला जातोय। त्याचप्रमाणे आपल्या विद्यार्थ्यांना नुसतं हे असं शारीरिक क्षमता किंवा असं होऊन चालणार नाही, तर त्याचबरोबर इंटरनेटची सुद्धा मदत मिळाली पाहिजे आणि त्यासाठीच या ठिकाणी या व्यासपीठावर बसलेल्या सर्व विभूतींच्या प्रेरणेमुळेच आपल्या इथं सुद्धा मुलांना संपूर्ण ई-लर्निंगची सेवा सुद्धा या ठिकाणी आपण उपलब्ध करून दिलेली आहे। एवढंच काय की आपल्या विद्यार्थ्यांना गुणात्मक वाढ व्हावी, मग ते स्पर्धा परीक्षेमध्ये चमकले पाहिजेत या दृष्टिकोनातून सुद्धा आपल्या इथं विना मोबदला केवळ या सर्व विभूतींचं प्रेम आपल्यावरती आहे, त्यामुळे विना मोबदला या ठिकाणी क्लास घेतले जातात। आणि त्याचाच प्रत्यय म्हणजे असं सांगता येईल की आपली जी महाराष्ट्र शासनाची सारथी शिष्यवृत्ती आहे की ज्याला 38,000ची शिष्यवृत्ती आहे, 38,400, तर असे या 3 वर्षामध्ये आपले 31 विद्यार्थी आता त्याला लाभलेले, 31 विद्यार्थी पात्र ठरलेले। त्याचप्रमाणे सारथी शिष्यवृत्ती 5वीची स्कॉलरशिप शिष्यवृत्ती असेल, 8वीची शिष्यवृत्ती असेल, 8वीची केंद्र शासनाची शिष्यवृत्ती असेल, या सर्व शिष्यवृत्त्यांमध्ये आपले विद्यार्थी पात्र ठरले। आणि याच्यामध्ये शिरच्छेद म्हणावं लागेल की असा एक विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये आता अथर्व महामुनी म्हणून की जो विद्यार्थी केंद्र सरकारची त्याला शिष्यवृत्ती आहे, महाराष्ट्र शासनाची शिष्यवृत्ती आहे, असं 96,000ची शिष्यवृत्ती त्या विद्यार्थ्याला प्राप्त आहे। अशा पद्धतीमध्ये आपले विद्यार्थी आतापर्यंत चमकलेले आहेत। इंजिनियर असतील, डॉक्टर असतील, वकील असतील, प्रत्येक क्षेत्र आपल्या विद्यार्थ्यांनी पदाक्रांत केले। आणि नुसते विद्यार्थीच नाही तर आमच्या झाशीच्या राण्या ज्या आहेत त्या शाळेमधल्या त्यांनी सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी पदाक्रांत केले। फक्त आता मी असं आदरणीय व्यक्तींना एवढं सांगू शकतो की आतापर्यंत नेव्हीमध्ये असे आपली कन्या कधी गेली नव्हती, पण यंदा तोही आपली उणीव त्या कन्याने भरून काढलेली आहे आणि ती कन्या सुद्धा त्या ठिकाणी नेव्हीमध्ये जॉईन झालेली ती ज्या आज आपल्या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहे। मोठा सन्मान भारत माता की भारत माता की वंदे वंदे जय जवान जय जवान। जे कुठंही नाही ते आपल्या गावात व्हावं हा दृष्टिकोन मनाशी बाळगून आपण या गोष्टी करत असतो। मला या ठिकाणी 2 गाण्याच्या ओळी आठवत आहे, ते मी तुम्हाला सांगतो। वेदांनाही नाही कळला विठ्ठल हा राजा पंढरीचा, विठ्ठल हा राजा पंढरीचा, परंतु मला असं म्हणायचे विठ्ठल हा राजा धावडशीचा। विठ्ठल म्हणजे कोण तर आमचे बाबा, विठ्ठल म्हणजे कोण तर आमचे बाबा, ज्यांनी या ठिकाणी हा वटवृक्ष छोट्या रूपात लावला। तो छोट्या रूपातला वटवृक्ष हळूहळू आता ते वाढत चाललेला आहे। मला माहित आहे त्या वटवृक्षाला पारंब्या फुटतील किंवा नाही, पण तो निश्चितच भरेल हे याच्यावरून दिसतंय। पारंब्या म्हणजे काय
की आता कॉम्पिटिशन एवढं आहे की आसपासच्या 4 गावामध्ये भरपूरशी हायस्कूल होत चाललेले आणि प्रत्येकालाच वाटतंय, परंतु आमचा सातत्याने प्रयत्न आहे, जरी हजारो हायस्कूल या ठिकाणी झाले, परंतु जिल्ह्यामध्ये आपली 1 नंबरची शाळा व्हावी हा चंग आम्ही बांधलेला आहे आणि तो आम्ही पूर्ण करणारच आहोत. तर त्यासाठी या ठिकाणी आज आपण कीबोर्ड लर्निंग नंतर नवनीतचं सॉफ्टवेअर की जेणेकरून शिक्षकांचा भार या ठिकाणाहून कमी होणार आहे, परंतु त्यांचं काम आता वाढणार आहे, त्यांना खूप सारे एफर्ट्स टाकावे लागणार आहे या ई लर्निंगच्या माध्यमातून. तर मला या आपल्या टीचरांबद्दल हा हेवा आहे, यू ऑल आर इक्वल एक्सपर्ट्स. म्हणजे मला तुमच्याविषयी फार अभिमान आहे आणि हुशार आहात तुम्ही. तर निश्चितच हा जो वटवृक्ष आहे फक्त तुम्हाला त्या फांद्या अशा पसरवायच्या आहे, तुम्हाला जमिनीपर्यंत त्याची पारंब्या पोचवायचे नाही. खत मातीचं काम किंवा त्याला लागणारी जोपासना हे आम्ही संस्था चालक करणार आहोत. फक्त ते खोड मजबूत राहावं आणि त्याचा बहारदार वृक्ष असा फुलत राहावं एवढंच काम तुम्हाला शिक्षक लोकांना करायचं आहे. तर खरोखरच मी प्रत्येक शिक्षकांना सांगेन, आज हे तुम्हाला काय दिलं ना त्याचा खरोखरच चांगल्या पद्धतीने वापर करा. आणि आमचा जो दृष्टिकोन आहे की सातारा जिल्ह्यामध्ये पहिली शाळा असावी, त्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करणार आहोत. ही ग्वाही या ठिकाणी आज देत आहे. तत्पूर्वी आणि एक अनाउन्समेंट अशी करायची, हा टप्पा जर एक झाला असलं तर पुढचा मोठा अवघड टप्पा आहे हा तुम्हाला सांगायचं नाही, परंतु निश्चितच आम्ही तो पार करणार आहोत. आणि जून जेव्हा 2025ला आपली पुढच्या वर्षीची शाळा चालू होईल ना, आमच्या या संचालक मंडळाचा एक मनोदय होता, तो त्यांना मी आता शब्दात या ठिकाणीच अनाऊन्स करून सांगतो की पुढच्या वर्षी जूनला तुम्हाला मिनी बस निश्चितच मिळेल आणि त्यासाठी मी सातत्याने प्रयत्न करत आहे. तर मी माझ्या कार्यक्रमाची निमित्ताने आज खरं तर अभिजित भागवतांचे वडील म्हणजे ज्यांच्या नावानं आज सभागृहाचं उद्घाटन होतंय, अभयजी भागवत यांचे बंधू दिलीप भागवत हे सुद्धा अपेक्षित होते, पण काही अपरिहार्य कारणामुळे ते आज येऊ शकत नाहीये. या सगळ्या समस्त भागवत कुटुंबियांचं मी शाळा, संस्था, विद्यार्थी, शिक्षक आणि समस्त धावडशीकर ग्रामस्थांतर्फे मनस्वी स्वागत करतो. खरं तर नाही, कारण ही आपलीच माणसं आहे. भागवत कुटुंबियांना आम्ही धावडशीकरच मानतो. तुम्ही कुठेही जा, तुम्ही अमेरिकेत जा, तुम्ही कुठेही जा, पण भागवत कुटुंबीय हे धावडशीकरच राहणार आहेत. पहिलं धावडशीकर लिहा, नंतर भागवत लिहा. आणि त्यांचं हे जे धावडशीविषयी प्रेम आहे ते वारंवार आपल्याला ते दाखवून देतात आणि मनापासून हृदयापासून दाखवून देतात. हा त्यातला खूप आंतरिक भाव मोठा आहे. मी दिलं, मी ते केलं आणि मी त्याच्यापासून नामानिराळ झालो असं नाही आहे. लक्षात घ्या, मला अभय भागवतांविषयी अगदी एक कळकळीनं मला खूप सांगायचं आहे. अज्ञानं वारंवार म्हणजे ते दिलीप भागवतांचं सुद्धा आहे, तेच त्यांच्या मागच्या पिढीचं सुद्धा आहे. बाळकाका असतील, मनोहरपंत असतील, पी.जी. भागवत असतील, पी.जी. भागवतांच्या विषयी यांच्या आजी तर धावडशीतून 3-4 वर्ष राहिलेल्या होत्या. सोपं नाही आहे मित्रांनो. मी तुम्हाला सांगतो की जी व्यक्ती पुण्यामध्ये एका सधन चांगल्या सुस्थितीत असलेल्या कुटुंबात राहणारी व्यक्ती आज ते सगळं सोडून धावडशीत येऊन एका छोट्याशा चंद्रमावळी घरामध्ये राहिली आणि इथं जी बालवाडी आपण चालू केली आहे त्या बालवाडीची मुहूर्तमेढ विजयाकांतीने घातलेली आहे आणि ती मनापासून घातलेली. लक्षात घ्या, म्हणजे मला काहीतरी असं नाही आहे. मला आठवत आहे, म्हणजे माझी आई सुद्धा त्याच वेळेस त्यांच्याबरोबर होती. मला विजयकांतींचं मनोभावे जे काही सगळं कार्य होतं ते मला जवळ माहिती आहे. त्या सगळ्या मनापासून ते सगळं करत असायचे. भागवत कुटुंबीय
आपल्या सदैव पाठीशी राहिलेला आहे, याचा मला मनापासून सार्थ अभिमानही आहे आणि मला हे व्यक्तही करतो. माणूस कृतज्ञ असणं महत्वाचं आहे आणि आम्ही सगळे धावडशीकर कृतज्ञ आहोत. मी वैयक्तिक राहायचं आहे, पण आमची सगळी संस्था सगळ्या धावडशीकरांविषयी, सगळ्या बाल कुटुंबियांविषयी अतिशय कृतज्ञ आहोत. लक्षात घ्या, हे धनुष्यबाण हे धनुष्य उचलणं सोपं नव्हतं मित्रांनो. धावडशी सारखं एक अत्यंत रिमोट ठिकाणचं गाव, जिथं इरिगेशन नाही, पाण्याची सोर्सेस नाही, तिथं शेती कशी चालणार, आणि जिथं शेती आहे तिथं ती सदनता येऊ शकते, शेती नाही तिथं ती सदनता येऊ शकत नाही. मला माहिती आहे, पूर्वी घरची एक माणूस धावडशीला मुंबईला कामाला होता आणि तो मुंबईतनं जो काय असेल तो गिरणी कामगार अमुक तमुक त्याच्यातून तो पैसा पाठवायचा आणि त्या पैशावरती धावडशी गाव चालायचं. यानं एका विशिष्ट प्रेरणेनं ह्या शाळेची मुहूर्तमोड 1983 साली लोढवली. आज ती शाळा या सर्वांच्या सहकार्यातनं, सर्वांच्या श्रमातनं कुठपर्यंत आलेली आहे त्याचा अंदाज तुमच्या सर्वांसमोर आहे. एक माणूस कारणीभूत होता गाव नाही, अनेकांची. लक्षात घ्या, पण त्याला खालीचा वाटा म्हणतो. कोणाचा खालीचा वाटा होता, कोणाचा मोठा होता, पण या प्रत्येक वाट्याचं महत्व आहे आणि ह्या सगळ्या वाट्यातनं ही शाळा घडत आलेली आहे. आणि आज जे आपण अभिमानानं म्हणतो, माझ्या अंदाजानं मगाशी बाळासाहेबांनी सांगितले, नवनीतचं अत्याधुनिक सॉफ्टवेअर आणि ते सुद्धा स्मार्ट बोर्डवर प्रत्येक रूम मध्ये असणारी, माझ्या अंदाजानं खेडेगावातली ही पहिली शाळा माझ्या माहितीमध्ये तरी. आता मी शहरातल्या आणि माझ्या आता अमित बागवतांनी सांगितलं त्यांची मुलं सुद्धा त्या शाळेमध्ये तो स्मार्टफोन आहे का नाही. मग मला सांगा, ग्रामस्थ हो, विद्यार्थी हो, की अशा तऱ्हेचं अत्याधुनिक साधन सामुग्री शैक्षणिक असलेलं हे आज तुम्हाला उपलब्ध झालेलं आहे. हे केवढं मोठं भाग्याचं लक्षण आहे, केवढं मोठं भाग्य आहे. आता लक्षात घ्या, पाणी आहे, 14 तळई आहे, घोडा आहे, घोड्याला नेणारा हे सुद्धा आहे, पण शेवटी पाणी कुणी प्यायचं आहे, पाणी कुणी प्यायचं आहे सगळं. तर त्याचा व्यवस्थित लाभ घ्या. प्रत्येकाच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये म्हणा किंवा कुठल्याही संस्थेच्या आयुष्यामध्ये काही भावनिक क्षण असतात. भावनिक क्षण, शाळेची मुहूर्तमेढ लोळवली 1983 साली, पायाचे दगड रोवले गेले, हा एक भावनिक क्षण जसा होता. तसं बजाजच्या माध्यमातून ही बिल्डिंग उभी राहिली. आणि त्याच्या यादीचं मला सांगू दे की जी जुनी इमारत आहे, ती जुनी इमारतीची जागा सुद्धा भागवत कुटुंबियांनी स्वतःची जागा. काय मी तुम्हाला सांगू, त्या भागवत कुटुंबियांचं किती आपल्याला ऋण आहे आपण कल्पना करू शकत नाही. ती जागा विनामूल्य भागवत कुटुंबियांनी शाळेला देऊन टाकली, म्हणून ती जुनी बिल्डिंग उभी राहिली. प्रसंग पत्र इतक्या त्या भागवत कुटुंबियांनी आणि वही एक लक्षात घ्या, आर्थिक मदत ही दिलेली आहे, पण त्याहीपेक्षा मॉरल सपोर्ट ज्याला म्हणतो, नैतिक सपोर्ट, हा मला माहिती आहे. भागवत अभयजी भागवत असतील, दिलीप भागवत असतील, आत्ताच्या घडीला आता पुढची धुरा सांभाळणारे अभिजित भागवत असतील, या सगळ्यांनी हो डॉक्टर, हो प्रभाकर, व्हा पुढं, आम्ही तुमच्या पाठीशी आहे. हा आनंदाचा आणि परवलीचा योग आपल्या जीवनामध्ये सर्वांच्या यावा, हे या सदिच्छेच्या जोरदार आता ते मजे नाही. डॉक्टर साहेब म्हणते की मार्गदर्शन करा, आता सर म्हणते की मार्गदर्शन करा. आम्ही मार्गदर्शन आता काय करणार, आता डॉक्टर साहेबांनी आम्हाला मार्गदर्शन करायचंय. फक्त गेले बरेच दिवस असं किंवा बरीच वर्ष असं म्हणतोय आम्ही की कन्सिस्टंटली चालू करायचंय, पण थोडं तिकडे नवीन सगळं सेटअप काय चालू करतोय, त्याच्यात थोडं बिझी असं म्हणजे येणं कमी आहे. पण लोकल तिथं
डॉक्टर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली यायला चालू करणार हे म्हणजे याच्यात काही वाटत नाही, याच्यात काही होत नाही. यायचं सुद्धा आहे आणि आत्ताच त्यावेळी काम सुद्धा करायचं काही वाटत नाही. पण मार्गदर्शन मी आज नक्कीच करू शकत नाही. असं मला वाटतं की 5 वर्षात 4 ते 5 वर्षात डॉक्टरांच्या म्हणजे मार्गदर्शनाखाली काम केल्यानंतर कदाचित मी मार्गदर्शन करू शकेन आणि तेव्हा मी नक्की मार्गदर्शन करेन. अगदी नक्की म्हणजे हे काय म्हणतात जरा की आपण समाजाला एक देणं असतो काय बरोबर. तर समाज म्हणजे काय शेवटी आपलं गाव म्हणजे एवढं आम्ही ऐकत आलोय की कुटुंबीय म्हणजे आबाई काका असतील किंवा आमच्या आजूबाजू सगळे असतील की त्यांनी गावात एवढे गेले तेच 100% म्हणजे अगदी डेफिनेटली आम्हाला पुढे न्यायचे आणि ते नेऊ सुद्धा पुढे आम्ही. आणि गिरीश काका असल्यामुळे किंवा सगळे आपल्या गावातले लोक मार्गदर्शन असल्यामुळे हे नक्की सक्सेसफुली आपण करू. हा शब्द नक्कीच येतो. भले उशीर होतोय रेग्युलरली ते होत नाही. रिसायकलिंग रनिंगला वाचतोय मध्ये आले पण ते होतं सांगता आपला हळूच यायचं गावाला टच करायला रिटर्न जायचं असं असतं. पण आता होईल रोडिंग बसू नक्कीच. धन्यवाद. पहिल्यांदा मला या स्वातंत्र्य दिवसाला बोलवण्याला थँक्यू व्हेरी मच. उमा गंगाधर ट्रस्ट हे आमच्या सगळ्या आजोबांनी सुरू केलेला ट्रस्ट आहे. सो मनू काका, PG म्हणजे माझे जे आजोबा आहेत, माधव काका, बाळ काका, वासू नाना, ह्या सगळ्यांनी या 5 भावांनी सुरू केलेला ट्रस्ट होता. आणि त्या ट्रस्टचा एकच उद्देश आहे जे त्यांच्या ट्रस्ट डीडमध्ये आहे लिहिलेलं की जे काही लोकांना मदत लागेल पुढे प्रोग्रेस करण्यासाठी, जाती धर्म बाकी ह्या सगळ्या गोष्टी न बघता ही मदत आपण करायची, हा ह्या ट्रस्ट डीडमध्ये लिहिलेला महत्त्वाचा ऑब्जेक्टिव्ह क्लॉज आहे. सो ती मेडिकल असो, एज्युकेशन असो, एज्युकेशनवर सगळ्यांचा जास्त त्याच्यावर भार होता. कारण तुम्ही आता बघताय ही आमची आता 4थी पिढी आहे जी लाभ घेते. जे कष्ट केले होते आमच्या आजोबांनी आणि त्यांच्या अगोदरच्या पिढीने, PG आणि ह्या सगळे भाऊ धावडशीमधूनच सातारला शिकायला आले. त्याच्यानंतर पुढे पुणे, मुंबई आणि दिल्लीमध्ये शिकायला गेले आणि त्याच्यानंतर त्यांनी PG तर चार्टर्ड अकाउंटंट झाले, मनोबका मोठे लॉयर होते. सो शिक्षणाचा महत्त्व हा आम्हाला फार जाणून आहे. कारण त्यांनी जे कष्ट घेतले आणि जे त्यांनी आता ती फर्म PG भागवत चार्टर्ड अकाउंटंट जी फर्म आहे ती आता 86 इयर्स 80 वर्ष चालू आहे. ती सुरू केली होती एका व्यक्तीने. आता आम्ही 16 पार्टनर आणि 300 लोकांची फर्म आहे. आणि या गोष्टीसाठी शिक्षणाचा महत्त्व हा फार इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे हा ट्रस्ट कायम शिक्षणासाठी कधीही कोणी मदत मागितली आणि इम्पॉर्टंटली जर धावडशीने कधी ही मदत मागितली तर आम्ही डेफिनेटली देणार. कारण त्यांनी पुढच्या जनरेशनला फार फार त्याचा उपयोग होतो. आता इथे जे लर्निंग टूल किंवा स्क्रीन आम्ही दिलेलं आहे 3 दिवसापूर्वी आय थिंक आठवड्यापूर्वी मला सरांचा फोन आला होता की असं हे नवीन स्क्रीन आहे आणि सॉफ्टवेअर आहे ज्यांनी टीचर्स आणि स्टुडंट्सना फार फायदा होणार आहे. जेव्हा त्यांनी मला तो व्हिडिओ दाखवला की काय ते करतं, आम्ही इमिजिएटली ठरवलं ट्रस्टीजनी की हे आपण नक्कीच शाळेला द्यायला पाहिजे. कारण ह्यांनी मुलांना फार फार उपयोग होणार आहे. आणि जसं डॉक्टर म्हणाले माझी मुलं पण पुण्यात ज्या शाळेत जातात त्या शाळेत हे अवेलेबल नाही आहे. सो माझी विनंती आहे सगळ्या स्टुडंट्सना आणि टीचर्सना
की ह्या स्क्रीन्सचा किंवा ह्या टेक्नॉलॉजीचा भरपूर उपयोग करून घ्या, कारण शहरात पण बऱ्याच शाळेमध्ये हे नाही आहे आणि ह्या मोठ्या मोठ्या शाळा मी म्हणतोय. सो तुम्ही सगळे फार प्राऊड असायला पाहिजे की ह्या सगळ्या लोकांच्या कष्टांनी एवढी प्रोग्रेसिव्ह गोष्ट तुमच्याकडे अवेलेबल आहे तुमच्या हातात. सो ह्या विचारधारणा की ह्या धावडशीसारख्या लहान गावात पण एवढा प्रोग्रेसिव्ह थॉट आहे, पुढे जायचा ध्येय आहे, हा फार महत्वाचा आहे. आणि माझी अशी विनंती आहे किंवा ट्रस्टीच असेल की प्लीज ह्याचा सगळा उपयोग घ्या. आम्ही हे पण थँक्यू फॉर नेमिंग द हॉल. हा हॉल अभय भागवतांच्या नावावर केलाय, ह्याच्याचे पण आम्ही फार थँक्यू. बिकॉज अभय काकांनी पण बरेच, अभय काका या ट्रस्टचे, उमानंद ट्रस्टचे चेअरमन होते बरेच वर्ष आणि त्यांनी फार मदत केली आहे. मी त्यांच्या मार्गदर्शनाखालीच CA फॉर्म त्यांची जॉईन केली. ते फार लवकर गेले पण त्यांचे थॉट्स आणि त्यांचा जे एथोज होते आपण जे म्हणतो ते सगळे आमच्या सर्व कुटुंबात आहेत. आणि थँक्यू. सर्वप्रथम उपस्थित सर्वजणांचे मी आभार मानते. स्टेजवरील मान्यवर, स्टुडंट, शिक्षिका आणि गावातील सर्व उपस्थित आहे, सगळ्यांचे मी आभार मानते की मला इथे या कार्यक्रमात बोलवलं आणि याचा मुख्य रोल करायला दिला. आणि मला वाटतं अभिनी सर्व भागवतांनी सर्व डिटेल सांगितलंच आहे, पण मला 2-3 गोष्टी महत्त्वाच्या वाटतात नेहमी शाळेबद्दल. शाळेने इतकं चांगलं नाव मिळवलेलं आहे, त्याची जी गोष्ट त्यांच्यासाठी उपलब्ध करून देऊ त्या सगळ्यांना त्यांनी इतकं चांगलं चीज केलं आहे, त्याचा सगळ्यात श्रेय सर्व शिक्षकांना आहे. त्यांनी जी एक प्रकारची शिस्त शाळेला लावली आहे आणि सर्व विद्यार्थी त्याचा जो लाभ घेतात, त्याच्यामुळेच हे सगळं घडू शकतं. आणि त्याच्यामुळे मुख्यतः शाळेसाठी शैक्षणिक जी मदत, ज्या नवीन कुठल्याही टेक्नॉलॉजी शाळेसाठी ज्या केल्या जातात त्या करण्यामध्ये इंटरेस्ट वाटतं. आणि त्यामुळे भागवत ट्रस्टतर्फे जो काही वाटा शाळेचा उचलला गेला आहे त्याचं मुख्य शाळेला आहे. हे जर शाळेने काही त्याचे रिझल्ट चांगले दिले नसते तर कदाचित ह्या गोष्टी घडू शकल्या नसत्या. त्यामुळे शिक्षिका, मुलांचे पालक आणि कष्ट घेणारे विद्यार्थी, आता ही नवीन जी सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे जी मोठ्या मोठ्या शहरात नाही असा पण उल्लेख आता आपण केला, तर ह्या सगळ्याचा लाभ आत्तापर्यंत शाळेचा प्रवास पाहता नक्कीच सगळेजण त्याचा चांगला उपयोग करून घेऊन प्रगती करतील आणि ते सगळीकडे त्या शाळेचा उल्लेखही होईल याची मला खात्री आहे. आणि त्यांनी आभार मानलेच आहेत, पण माझे जी अभय यांचं नाव त्यांनी केलेली शाळेसाठी उचललेला वाटा आणि आत्तापर्यंत शाळेसाठी जे जाणीव ठेवून आणि या गावासाठी त्यांना जे वाटायचं त्यासाठी त्यांनी जे करून ठेवलं होतं त्याची जाणीव घेऊन जो नाव या सभागृहाला दिला आहे त्याबद्दल त्यांनी आभार मानते गावाचे. आणि मुख्य म्हणजे भागवत ट्रस्ट जो माझा चुलत सासऱ्यांनी स्थापन केला, त्या सर्व भावंडांनी जी घडी बसवून दिली समाजाचं देणं देण्यासाठी, त्याची पुढची पिढी काम करते आहे आणि तितक्याच इंटरेस्टली करते आहे. ती घडी तशीच पुढे चालू आहे याची मला खात्री वाटते. आणि हळूहळू आपलं गाव इतकं प्रगत होईल की कोणत्याही सुविधा गावात नाही असं होईल, यासाठी मी शुभेच्छा देऊन आपल्या सर्वांना अभिमानाची गोष्ट आहे की भागवत ट्रस्टनं इमारतीचा पहिला म्हणजे सुरुवात झाल्यापासून इमारत पूर्ण होईपर्यंत जवळजवळ 20 लाख रुपयाची मदत या इमारतीसाठी केली आहे. इमारत 5 लाख 2 लाख हे जसे जसे होती अशा स्वरूपात इतकी प्रचंड मदत भागवत ट्रस्टने केली आहे. आणि आता आपल्या या शाळेमध्ये डॉक्टर सर बोलले आणि आम्ही मला वाटतं बजाज केला, सगळी ठिकाणी प्रयत्न केला, परंतु अभिजित साहेबांना बोलल्याने त्यांनी पटकन मान्य केलं. त्यामुळे आम्ही सर्व धावडशीकर भागवत
कुटुंबियांचे कायम ऋणी राहू या ट्रस्टच्या माध्यमातून त्यांनी आता सांगितलं की आपल्या इथे डॉक्टर साहेब राहायचे ते सुद्धा दररोज मुलांना गावातील लोकांना औषध उपचाराची सुविधा करायची असे हे भागवत ट्रस्ट. आणि आज जे आपण ई लर्निंग जे केलेलं आहे ते मी सर्व ग्रामस्थांना किंवा सर्व मंडळींना सांगणार आहे की आपल्या बकरे मॅडम त्याचं प्रेझेंटेशन करणार आहे. नक्की काय आहे म्हणजे बाबा या आता जी चर्चा चालली ती प्रत्यक्ष बघण्याचा योग आपण सर्वांनी घ्यावा अशी मी आपल्याला विनंती करणार आहे. कारण ते जी काय सिस्टीम आहे ती आपल्या सर्वांना बघण्याचा योग येईल. खरं तर आज आमच्या कार्यक्रमासाठी अभिजित भागवत यांच्या सुविधे पत्नी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिल्या, पुण्याहून खास या कार्यक्रमासाठी आल्या. खरं तर आमची इच्छा होती की दिलीपजी भागवत साहेब यांनी सुद्धा हा मोठा भव्य दिवस सोहळा बघायचा योग यायची अशी आमची तीव्र इच्छा होती, परंतु ते काही येऊ शकले नाही. त्यांचंही या ठिकाणी मी आमच्या शाळेच्या वतीनं संस्थेच्या वतीनं धन्यवाद देतो. अभिजितजी भागवत यांच्या सुविधे पत्नी त्याचप्रमाणे अमय भागवत नेहमीच म्हणतात की आतापर्यंत अजून काय सुरुवात केली नाही, परंतु त्यांनी आतापासून सुरुवात करावी. तर ते फार मोठं व्यक्तिमत्व आहे, म्हणजे मार्गदर्शन करण्यामध्ये त्यांचा हातखंड आहे. म्हणजे शारीरिक आता शैक्षणिक क्षेत्राकडे त्यांनी जरा थोडंसं लक्ष द्यावं अशी मी आपल्याला त्यांना विनंती करणार आहे. आणि जे आता जे ई लर्निंग बोर्ड आहे त्याची किंमत 9,80,000 रुपये आणि सॉफ्टवेअर जवळजवळ 1.5 लाखाचं असं 10 लाखाची ही सिस्टीम आहे. त्यामुळे ही काय सिस्टीम आहे ते आपण सर्वांनी बघावं. अभयजी भागवत त्याचप्रमाणे आमच्या आधारस्तंभ सुचेता मॅडम यांचंही आम्ही या ठिकाणी आभार मानतो. त्याचप्रमाणे आकल्याचे माजी सरपंच आणि उद्योजक रामभाऊ सुळके, त्याचप्रमाणे युवा नेते मारुती घागरे, त्याचप्रमाणे आपल्या आकल्याचे ज्येष्ठ नेते आणि गणेश विकास सोसायटीचे माजी चेअरमन अप्पा, त्याचप्रमाणे आकल्यातील सर्वच मान्यवर मंडळी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले. पिंपळवाडीचे ग्रामस्थ बऱ्याच मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. किडगावचे ग्रामस्थ, नेल्याचे ग्रामस्थ या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले. या सर्व मंडळींचं नजर चुकीनं कुणाचा नामोल्लेख राहिला असेल तर दिलगिरी व्यक्त करतो. आणि आपण सर्वजण या शाळेच्या कार्यक्रमात सहभागी झाला त्याबद्दलही धन्यवाद व्यक्त करतो. एकच गीत मला आता आठवलं, मला घेतलं प्रभाकर म्हणला या पुढाऱ्यांच्या कशाला नावाला लागतो. आपण या पूर्वी कार्यक्रम म्हणजे अभय भागवत खरंच दावडशी बद्दल त्यांची तळमळ होती की दावडशी गावाला शैक्षणिक आर्थिक सुद्धा प्रगती व्हावी असं अभयजी भागवत आमच्या कायम स्मरणात राहतील. आपल्या पतसंस्थेचा हात सुद्धा अभयजींनी दिलेला आहे. त्याचं सुद्धा आपण पीजी भागवत एमजी भागवत सभागृह असा नामोल्लेख केलेला आहे. या कार्यक्रमासाठी आमच्या विनंती मानतो. आकल्याचे सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांनी काल परवा आमच्याकडे मागणी केली की आमच्या मुलांसाठी भविष्यात स्कूल बस, कारण ते मुलं बरीच लांबून येतात, पिंपळवाडी आकल्यासाठी स्कूल बसचं एक छोटंसं नियोजन संस्थेच्या माध्यमातून आपल्या त्यांची अपेक्षा आहे ती सुद्धा आम्ही भविष्यात पूर्ण करू अशी या ठिकाणी ग्वाही देतो. आणि आपण आलात याबद्दल संस्थेच्या वतीनं सर्व ग्रामस्थ आणि आकले, पिंपळवाडी, किडगाव या सर्व ग्रामस्थांनी मान्यवरांचा आभार मानतो आणि थांबतो आणि कार्यक्रम संपला द्यायचो. आणि संतोष पवार, मी श्री ब्रह्मेंद्र स्वामी हायस्कूल दावडशीमध्ये शिकतो. माझी शाळा 11 जून 1983 साली सुरू झाली. माझी शाळा डिजिटल शाळा आहे. माझ्या शाळेत संगणक आहेत. ग्रामीण भागामध्ये एकमेव डिजिटल
माझी शाळा ग्रामीण भागामध्ये एकमेव डिजिटल शाळा आहे. माझ्या शाळेत 7 ई-बोर्ड आहेत. माझ्या वर्गातील आता 8 मुलं आणि NMMS शिष्यवृत्तीला लागलेली आहेत. सोमनाथ निकम. मी श्री ब्रह्मेंद्र स्वामी हायस्कूल दावडशी इथे आत्ता शिकतो. ह्याच्या आधी मी कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय किनी या शाळेत शिकत होतो. ही शाळा आणि त्या शाळेत मला खूप फरक वाटला. त्या शाळेत मी शिकत होतो तिथं असं इंटरनेटची ह्याची सुविधा नव्हती, ती त्या शाळेला एवढा स्कोप नव्हता. पण इथं आल्यापासून मला असं शिकल्यागत पण वाटायला लागलं. या इथला स्टाफ खूप चांगला आहे, तिथं शिकवतात पण खूप चांगलं. आणि आत्ताच शाळेला ई-बोर्ड ही इंटरनेटची सुविधा पण उपलब्ध झाली आहे. त्यामुळं आम्हाला इंटरनेटवर खूप शिकताना मजा येईल. थँक्यू, धन्यवाद. मी या शाळेत मी अशी शाळा पहिल्यांदा पाहतोय की या शाळेत कोणी चप्पल सँडल वर्गात घालून जात नाही. पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी चिखलाचा खूप मोठा लगत असतो, त्याच्यात पैसे देऊन माणसं होतात. माझं नाव अथर्व रामचंद्र माहुनी. मी 5वीपासून या शाळेत शिकत आहे. या शाळेत खूप विविध सुविधा उपलब्ध आहेत. या शाळेतील सर्व शिक्षक खूप विद्यार्थ्यांना खूप छान मार्गदर्शन करतात. तसेच या स्कॉलरशिप NMMS आणि 10वीच्या बोर्ड परीक्षेत खूप विद्यार्थी या शाळेतून चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण होतात आणि या शाळेचे माझे विद्यार्थी खूप चांगल्या पदावर आहेत. या शाळेतून त्यांनी हे शिक्षण घेतलं आहे. या शाळेत आत्ताच ई-लर्निंग बोर्डची सुविधा पण उपलब्ध झाली आहे. मी तर खूप एक्साइट आहे ते सर्व त्या बोर्डवर शिकण्यासाठी आणि ते आत्मसात करण्यासाठी. मला खूप आनंद होतो की ही सुविधा आमच्या शाळेत उपलब्ध झाली आहे. माझे तरुण विद्यार्थ्यांना एकच सांगणं आहे की मी या शाळेत शिकत आहे आणि मी 3 शिष्यवृत्ती प्राप्त केलेल्या आहेत. तरी आपण या आईवडिलांचं एकच स्वप्न असतं की मुलांनी अभ्यास करावा, तेही मुले करत नाहीत. ते तेवढं मुलांनी केलं पाहिजे, यासाठी शाळा सदैव तत्पर आहे. माझे नाव कार्तिक माधव पवार. श्री ब्रह्मेंद्र स्वामी हायस्कूल दावडशीमध्ये 10वी शिकतो. आमच्या शाळेतील संस्थापक कमिटी आम्हाला आमच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सर्व साहित्य उपलब्ध करून देतात. आमच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध उपक्रम करतात. मी या शाळेत 5वीपासून शिकतो. मला अभिमान आहे, सातारच्या एकूण खेड्यांपैकी चांगली शाळा आमच्या खेड्याची आहे.